मागील भागात आपण पाहिले, चित्रालीने वातानुकूलित पॅसेजमध्ये पाऊल टाकलं. ती सुकावली आणि थबकली. रमणचा पत्ता नव्हता. चित्रालीची अपेक्षा होती की आलिंगनासाठी रमणसुद्धा हात पसरून भेटीसाठी वेडाखुळा झाला असेल, पण तो आलाच नव्हता. वातानुकूलित हॉलमध्येही तिला घाम फुटला. यांत्रिकतेने चालत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. रमण येवो अथवा न येवो, बॅग तर ताब्यात घ्यायलाच हवी. शक्यतो गर्दी टाळून ती एका बाजूला उभी राहिली. आपण एकट्या आहोत, मुंबईत प्रथमच येत आहोत आणि त्याहीपेक्षा खूप घाबरलो आहोत, हे कुणालाही कळता कामा नये. ह्यासाठीच एअरपोर्टवरच्या कोणत्याही हालचाली नवशिक्या माणसाच्या वाटणार नाहीत, याची ती काळजी घेत होती. वाट पाहण्यात देखील तणावरहित सहजता आणण्याचा तिचा खटाटोप चालला होता. पण शेवटी काळाने तिचा पराभव केला. तिची सहजता कमी होत चालली. तिची नजर जास्त जास्त भिरभिरू लागली. तो कोणत्याही दिशेने येईल असं वाटता वाटता तो आता आलाच नाही तर, ह्या भीतीने ती व्याकुळ झाली. रमण खरोखरच आला नाही तर? छे! सोनालीचं तिच्याकडे बारीक लक्ष होतं. पहिल्यापासून. सराईतपणाचा तिने कितीही बहाणा केला तरी तिच्या नजरेतला ससा लपलेला नव्हता. सोनालीने ते टिपला होता. सोनालीने विचारले, तू कुणाची तरी वाट पाहत आहेस का? हो, मानेनेच होकार देऊन चित्राली म्हणाली. कुणाची? रमणची. रमण कोण? माझा मित्र. राहतो कुठे? मला माहीत नाही. मी तुला कुठे सोडू का? कुठे सोडणार? कुणीही नातेवाईक नाही. ओळखी पाळखीचंही कुणी नाही. क्षणभर विचार करीत सोनाली म्हणाली, माझ्याबरोबर चल. तिने चमकून सोनालीकडे पाहिलं. आजची रात्र राहा, उद्यापासून रमणचा शोध घेऊ. मुंबईत पहिल्यांदा आलीस का? हो. मग चल. सोनालीबरोबर चित्राली सोनालीच्या घरी आली. काही वेळ आराम करून वॉश घेऊन ती झोपायला गेली, पण तिला झोप येत नव्हती. त्यामुळे ती सोनालीबरोबर गप्पा मारायला बाहेर आली. सोनालीने विचारलं, रमण म्हणजे? कितपत गुंतली आहेस रमणमध्ये? कसं सांगू? सोनाली म्हणाली, शरीर दिलंस का? चित्राली म्हणाली, सर्वस्व दिलं. सोनाली तितक्यात थंड आवाजात म्हणाली, म्हणजे तेच. चित्राली म्हणाली, नाही हो, नुसतं शरीर म्हणू नका. आता पुढे. चित्राली, डोंट गेट एक्साइटेड. स्त्री ज्याला सर्वस्व मानते त्याला पुरुष फक्त शरीर मानतात. शरीरापलीकडे खूप खूप काही असतं हो. ते जे पलीकडचं आपण मानतो ते ज्या पुरुषांपर्यंत पोचतं तो पुरुष बाईला कधीही फसवत नाही. नेवर इन लाईफ टाईम. म्हणजे रमण मला फक्त शरीर समजला का? अनफॉर्च्युनेटली येस. नाही हो, दुसरं काहीही म्हणा, पण एवढंच म्हणू नका. त्याने आज वेळ पाळली का? तो कदाचित. ज्याला प्रेम समजतं, शब्द समजतो तो वेळ पाळतो, आणि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो. रमणने वेळ साधली म्हणून पाळली नाही. स्वतःचा तोल सांभाळता येणार नाही म्हणून चित्राली चेहरा झाकून हुंदका दाबून खोलीकडे धावली. सोनालीने ड्रिंक संपवायचं म्हणून ग्लास तोंडाला लावला. पुस्तकातला एक टप्पा संपवायचा म्हणून तिने पान उघडलं. अश्रूंच्या पहिल्या थेंबाला सांत्वनाचा स्पर्श झाला म्हणजे माळ ओघळत राहते. ओघळणारी ही माळ नेहमीच शब्द भिजवते, त्यांना धार राहत नाही. अश्रू फक्त स्वतःची वकिली करतात. वाहणाऱ्या डोळ्यांना
स्वतःच्या चुका दिसत नाहीत. रडणाऱ्या मनाचं निवेदन त्रयस्थ होऊ शकत नाही. त्या पायी भूतकाळ धूसर होतो. भूतकाळ. आज हा शब्द खूप दिवसांनी भेटला. हा एकच शब्द असा आहे की समोर उभं राहण्याची त्याची हिंमत नाही. भविष्यकाळ जसा मागे दडत नाही, त्याचप्रमाणे हा प्राणी आमनेसामने येत नाही. आपण मागं मान वळवली तरच तो आपलं अस्तित्व दाखवणार. म्हणजे आपण मागे पाहिलं का? समोरही न बघणारी नजर आज मागे का वळली? एम आय ड्रंक? नॉट ॲट ऑल. मग भूतकाळ शब्दांची आठवण का यावी? छे, खिडक्या उघडायला हव्यात. पण नाही. काही पाखरं नतद्रष्ट असतात. उघडलेल्या खिडक्या त्यांना दिसत नाहीत किंवा ती पाखरं तिकडे बघत नाहीत. सोनाली अंग झटकून उठली. तिने नवा पेग तयार केला. मागे बघायचं नाही म्हटलं की सारखं मागून कुणीतरी येतंय असं वाटतं. कापसाचे तळवे फक्त मांजरांनाच नसतात, भूतकाळालाही असतात. याचा अर्थ इतकाच की वर्तमान काळाचं वजन वाढवायला हवं. आय शुड बी स्टील बिझी. मोर इन द प्रेझेंट. हातातल्या ग्लासासहित सोनालीने चित्रालीच्या खोलीत पाऊल ठेवलं. ती पलंगावर पालती झोपली होती. तिच्या अस्ताव्यस्त झोपण्यातही सौंदर्य होतं. फुलांचा सडा कसाही पडला तरी चांगला दिसतो. सोनालीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. चित्राली त्या क्षणी तिच्या खुशीत शिरत म्हणाली, मी नुसतं शरीर नाही हो दिलं, मन. नेहमीच्या नॉर्मल मनस्थितीत येत सोनाली तशा थंड शब्दात म्हणाली, तसं होऊ नये. पण त्याने फसवलं याची खात्री पटली की त्याच्यावरचं तुझं मन उडेल. शरीराचा बळी दिल्यावर शरीरात फार गुंतू नये. हे शरीरही नको असं वाटायला लावणारे क्षण असतात. मला आता ह्या क्षणी काहीही कळत नाही. मी ह्या दुःखाने फुटून जाईल. थोड्याशा कडक आवाजात सोनालीने विचारलं, आजवरच्या आयुष्यात तुला दुःखाचा एकही फटका बसला नाही? एकदम वेगळा प्रश्न समोर आल्याबरोबर चित्राली थबकली. सोनालीच्या ह्या प्रश्नामागचा हेतू समजला नव्हता. तरीही ती क्षणभर रमणला विसरली. रमणच्या ठिकाणी तिला तिचा सक्का भाऊ दिसायला लागला. आपण आपल्या भावाला आयुष्यात विसरणार नाही असं तिला त्याने शेवटचा श्वास घेतला तेव्हा वाटलं होतं. मुलाच्या मरणाचं दुःख न पेलून अवघ्या 5व्या दिवशी तिच्या आईनेही इथली यात्रा संपवली होती. हे दुःख आणि आई भावाच्या आठवणी कायम त्या कायमच राहणार. तशा त्या काही वर्ष राहिल्याही. मग कालांतराने तळ जाणून बुजून ढवळल्याशिवाय त्या आठवणी पृष्ठभागावर येईनाशा झाल्या. त्याची काही काळ खंत वाटत राहिली आणि नंतरच्या कालावधीत आठवणीबरोबर ती खंतही तळाशी गेली. सोनालीने आता अचानक हा असा प्रश्न विचारल्यावर चित्रालीला जीवाभावाच्या ह्या 2 माणसांचे मृत्यू आठवले. पण आता सोनाली इतकी त्रस्त होत ती म्हणाली, माझा धाकटा भाऊ गेला तेव्हा मी आयुष्यात प्रथम कोसळले होते. पण आता वाटतं, काय ते कोसळणं खोटं होतं का? मुलाच्या मरणाचं दुःख सहन न होऊन 5व्याच दिवशी माझी आई गेली, ते खरं कोसळणं. व्हेरी ट्रॅजिक.
तू हे कसं सहन केलंस? चित्राली अभावितपणे म्हणाली. त्याचं आता नवल वाटतं. सोनाली हसली. चित्रालीच्या चेहऱ्यावरच्या बदलत्या भावांनी त्या हसण्यामागचं कारण सांगितलं. सोनाली म्हणाली, आजचं दुःख तुला आणखीन काही वर्षांनी असंच गोजिरं वाटेल. थांब, तुझं आजचं दुःख मला कमी दर्जाचं ठरवायचं नाही. न मावणारं दुःख नेहमीच जीवघेणं असतं. कारण तुमचा जीवच तेव्हा दुःखापेक्षा लहान झालेला असतो. तेव्हा माणसाने नेहमीच दुःखापेक्षा मोठं व्हायचं ध्येय ठेवावं. दुःख मावल्यावर भांड्यात वर रिकामी जागा राहील इतकं मोठं व्हावं. चित्रालीला शांत वाटायला लागलं. सोनालीच्या शब्दांना एक विलक्षण प्रत्ययाचं प्रचितीचं अस्तर होतं. पण कोणत्याही दुःखाने विचलित न होणारी व्यक्ती कोरडी, रुक्ष, थंड, कदाचित अमानुषही होणार नाही कशावरून? ही शंका इतकी प्रबळ होती की क्षणभर का होईना चित्राली तिच्या मनोव्यथेतून बाहेर आली. कोणत्याही दुःखाने न द्रवणारी व्यक्ती हृदयशून्य ठरणार नाही. चित्रालीच्या जिज्ञासेने तिच्या व्यथेवर अतिक्रमण केल्याचं पाहून सोनालीला हायसं वाटलं. ती पटकन म्हणाली, स्वतःला होणाऱ्या यातनांसाठी मोठं भांडं वापरायचं, पण इतरांच्या संदर्भात एक अश्रूनेही भांडं ओसंडून जाईल इतकं छोटं ठेवायचं. चित्राली थक्क होऊन ऐकत होती. आता ती अवांतर काहीही ऐकायच्या मनोभूमीवर उतरली आहे हे सोनालीच्या लक्षात आलं. अश्रू डोळ्यांबरोबरच कानाचीही वाट अडवतात. पण आता शब्द आत झिरपू लागले होते. पुढचा प्रवास आता सोपा होता. प्रकाशाच्या पहिल्याच किरण स्पर्शात अंधार दूर करण्याचं सामर्थ्य असतं. तसंच शब्दांचं, सोनाली उमेदीने म्हणाली. दुःख आणि डोंगर यांच्यात साम्य असतं. लांब अंतरावरून दोन्ही गोजिरी दिसतात. एका डोंगराला पार करावं तर त्याच्या मागे दुसरा डोंगर असतोच. तसंच दुःखांचं, जवळ गेलं की ह्या दोन्ही गोष्टी पार करता येणार नाहीत असं वाटतं. त्यांचं रौद्ररूप लांब गेलं की गोजिरवाणं होतं. काय पटतंय का? चित्राली मंत्रमुग्ध झाली होती. होकार देण्याइतपतही ती ह्या क्षणी भानावर नव्हती. तेव्हा आता झोप आली नाही तरी नुसती पडून राहा. फिजिकली रिलॅक्स. तुम्ही जाऊ नका, इथं बसा. आणि काय करू? नाही म्हणजे तुम्हाला झोप आली असेल तर? मी पहाटे 2-3 तास झोपते रोज. हो का? त्याची कारणं वेगळी आहेत. माझी काळजी करू नकोस. मी इथं बसले तर तुला झोप लागणार आहे का? मी ऐकत बसणार. काय? तुम्ही जे बोलणार ते. माझं बोलणं संपलं. जे सांगण्यासारखं होतं ते सांगितलं. मी मुळात बोलत नाही फार. बोलले तर इंटरेस्टिंग बोलत नाही. मला भावनाप्रधान व्हायला जमत नाही. तरी जे बोलता ते मला आवडतं. पण काय बोलू? मला एक गोष्ट सांगा. गोष्ट? कसली? नाटकांची, सिनेमांची? मी नाटक सिनेमांना जात नाही. पुस्तकं खूप वाचता ना? चिक्कार. मग अशीच एखादी मनात रेंगळणारी कथा सांगा. विचारात पडत सोनाली म्हणाली, मी माझं ड्रिंक घेऊन येते आणि प्रयत्न करते. सोनाली गेली आणि ड्रिंकची ट्रॉलीच घेऊन आली. ही कहाणी अशीच एका मुलीची. 99 नव्हे तर 100% खरी. संपूर्ण वास्तव. नाव फक्त
सांगता सांगता जी सुचतील ती. मुलीचं नाव नुसतं सोना, सोनाली नाही. आलं लक्षात? हो, नुसतं सोना. कुणाच्या वाट्याला कोणतं आयुष्य येईल, का येईल, तसंच का, वेगळं का नाही? एका ठराविक प्रसंगी त्या त्या व्यक्तीने तसेच निर्णय का घेतले? ह्या प्रश्नांना उत्तरं नाहीत. आधी घटना घडतात. प्रश्नमाला नंतर तयार होतात. इट इज जस्ट लाईफ पोस्टमॉर्टम. प्राण गेला हे खरं. चिकित्सा नंतर. निश्चित कशाने मेला ह्याचं अचूक उत्तर मिळाल्याने प्राण थोडाच परत येतो. जिव्हाळ्याच्या वर्तुळाला माणूस हवा असतो. शास्त्राला उत्तरं हवी असतात. तू कधी लहानपणी ठिकऱ्या खेळलीस का? चित्रालीने मान हलवली. आयुष्य जवळपास तसं असतं. जवळच्या जवळच्या घरात तो ठिकरीचा चतकोर तुकडा अचूक पडतो. घर लांब गेली की हातातला तुकडा नेमक्या घरात पडेल याची शाश्वती नाही. त्याप्रमाणे आयुष्यात छोटे छोटे आनंद कदाचित मिळतात. आपण खेळ खेळणारे असलो तर सरावाने सगळी घरं जिंकूई. पण ते झालं की नंतरचा टप्पा म्हणजे त्या आखलेल्या चौकोनाकडे पाठ करून ठिकरी टाकायची. ह्या टप्प्यात जवळच्या जवळच्या घराची शाश्वती नाही आणि कोणतं घर आपली ठिकरी अचूक झेलून धरील ह्याचाही भरोसा नाही. जवळच्या जवळच्या घरांनी त्यांची कवाडं उघडी का ठेवली नाहीत आणि अचानक परक्या घरांनी सडा रांगोळ्या रेखून स्वागत का केलं याला उत्तरं नाहीत. ती शोधता शोधता एखाद्याचा डाव संपतो सुद्धा. योग्य घरात टाकूनही ठिकरी तिथं पडली नाही की आपण कातवतो. आपोआप ती योग्य घरात पडली की दारावरच्या तोरणानीच आपण थक्क होतो. हे सगळं केव्हा घडतं? तर जेव्हा आपल्या हातात ती ठिकरी असते तेव्हा. पण आपल्याला जेव्हा ठिकरी व्हावं लागतं तेव्हा. अशा अनेक ठिकऱ्या एकाच वेळी अगणित ठिकाणी खेळणारी, फेकणारी, टाकणारी एक कुणीतरी असते. तिने आखलेल्या चौकोना चौकोनात त्या ठिकऱ्या पडतात. वाट्याला आलेले हे चौकोन म्हणजे सत्य. म्हणूनच प्रत्येकाला आकलन झालेलं सत्य वेगवेगळं. कुणाचंही सत्य खोटं नसतं, कल्पित नसतं, सौम्य नसतं, सुसह्य नसतं. अमुक अमुक क्षणी तू असा का वागलास? असा प्रश्न स्वतःची चौकट न सोडता विचारू नये. त्याच्या चौकटीत स्वतः ठिकरी होऊन पडावं. मग हे प्रश्न उरतच नाहीत. सोना ही अशीच एक ठिकरी. वयाच्या 3ऱ्या वर्षी सोनाचे वडील गेले आणि 6च महिन्याच्या आत विजयाबाईंनी म्हणजे सोनाच्या आईने पंढरीनाथशी लग्न केलं. अधूनमधून आपल्या बाबांकडे येणारा हा पंढरी काका सोनाचा बाबा झाला तरी त्याचं काका हेच नाव कायम राहिलं. काकाने सोनाला इतका लळा लावला की 3च वर्षाच्या सोनाला आपल्या वडिलांना विसरणं अजिबात कठीण गेलं नाही. इतकंच नव्हे तर कधी कधी सोना पितृसुखाला पारखी झाली नसून मातृसुखाला आचवली आहे की काय असा संभ्रम विजयाबाईंना पडायचा. तुम्ही माझ्या प्रेमात पडला आहात असा माझा समज होता. जीव टाकावा अशी सोना आहे की नाही? ह्या प्रश्नावर विजयाबाई गप्प बसायच्या. मग काका मोठ्यांदा हसून म्हणायचे, बायका मत्सरी असतात असं ऐकून होतो. पण स्वतःच्या 3च वर्षाच्या मुलीचा वाटाही त्यांना खपू नये
हे फक्त इथंच घडत असेल. वाटेकरीण, हा प्रश्नच उद्भवतो कुठे? तुम्ही सगळे सोनाचेच आहात, फक्त दिवसा. विजयाबाई लाजून चूर व्हायच्या. सोनाला नेहमी कोडं पडायचं. रात्री ती काकाच्या कुशीत शिरायची. काका तिच्या केसांना रोज रात्री तेल लावून डोक्याला मस्त मालिश करायचा. एकीकडे मालिश आणि एकीकडे रोज नवीन गोष्ट. आपल्याला काकाप्रमाणे सोनाच्या वयाचं होता येत नाही याची विजयाबाईंना खंत वाटायची. हे असं माझ्यात उपजतच का नाही असं त्या विचारायच्या. काका म्हणायचा, उपजत नाही तर नाही, बिघडलं कुठं? उपजत नसेल तर अनुकरण करावं, तसंही वाटत नाही. याचा अर्थ तुमची खंत तेवढी तीव्र नाही. काकाचा आणखीन एक गुण, कंटाळा हा शब्द त्यांच्या कोशात नाही. रोज मालिश करायचं म्हणजे करायचं. गोष्ट सांगायची म्हणजे सांगायची. डोळा कधी लागला हे सोनाला कळायचं नाही. पण जाग येता क्षणी तिला कळायचं की डाव्या हाताला पलंगावर काका नाही आणि उजव्या बाजूला आई पण नाही. इतकंच कशाला, ती बेडरूम पण नाही. सोनाने जरा चाळवाचाळव केली की यशोदाबाईंचा हुकूम कानावर पडायचा, झोप, उठायचं नाही. झोपेतल्या झोपेत ती यशोदाबाईंना बिलगायची. कालांतराने यशोदाबाईंच्या पातळाला सतत येणारा स्वयंपाकाचा वास तिला जाणवायला लागला. काकाच्या कपड्यांना नेहमी वेगवेगळा सुगंध लपेटलेला असायचा. डबल बेडवरच्या पांढऱ्या स्वच्छ चादरीचा मायाळू कुरकुरीतपणा आपोआप पापण्यावर झोपेची दुलई पसरवायचा. रोज लागणाऱ्या गाढ झोपेत काकांचा मॉलिशचा, थोपटण्याचा, सुगंधाचा, नव्या नव्या गोष्टींचा आणि त्या पांढऱ्या स्वच्छ चादरीचाही कुरकुरीत वास असायचा. पण कालांतराने ह्या सगळ्याची संगत वनदेवीने स्वप्नाची मंदिरं उघडेपर्यंतच आहेत ह्या सत्याची तिला ओळख झाली. यशोदाबाईंच्या पातळाला येणाऱ्या वासांनी ज्या पहाटे तिला जाणीव झाली त्या दिवसापासून ती लांब झोपू लागली. प्रथम प्रथम काही दिवस ती सकाळी जाग येता क्षणी काकाशी बोलत नसे. काका तिची मनधरणी करायचा. ती गप्प बसायची, पण किती वेळ? रात्री येताना गोष्टीचं नवं पुस्तक आणणार असं काकाने सांगितलं की अबोलीला शब्दफुलं यायची. हे सोनाच्या अंगवळणी पडलं. दिवसभर मायेचा वर्षाव करणाऱ्या काकाला तिने ही गोष्ट माफ केली. तिचा डोळा लागल्याची खात्री करून काका तिला हलक्या हाताने उचलायचा. त्यावेळी जाग आली तर सोना रडायची. नंतर किलकिरेल डोळे करून बघत राहायची. पण त्यानंतर काकाची गोष्ट संपली की तिच्या मऊ उशीसकट आणि आईच्या पातळाच्या गोदडीसहित यशोदाबाईंच्या शेजारी वासापल्ल्याड जाऊन झोपू लागली. केव्हा तरी विजयाबाईंनी काकांना विचारलं, तुम्हाला संसाराची, मुलांची इतकी आवड होती तर मग तुम्ही इतकं वर्ष लग्नाशिवाय कसे राहिलात हो? खरं उत्तर देऊ की बरं वाटणारं देऊ? खरं उत्तर. मला कोणतंही कॉम्प्रोमाइज न स्वीकारता मनासारखी म्हणजे मनात भरलेलीच मुलगी हवी होती. म्हणजे कशी? पॅसेंजरला जसं ओके तिकीट हवं असतं तशी. विजयाबाईंनी मध्येच विचारलं, तुम्ही चिक्कार मुली पाहिल्यात ना? अजून पाहतो. आठवड्यातून 2 दिवस एअरपोर्टवरच असता. तिथं तर काय अप्सरांचा वर्षावच होतो. तोही विमानातून, म्हणजे आकाशातूनच. सौंदर्याला काय तोटा? प्रत्येक फ्लाईट गणिक फॅशन शोज. नॉट ऑलवेज. असं कसं होईल?
होईल नाही होतच. आणि माणसाचं मन महाभयानक. जिभेपेक्षा. खलील जिब्रानना खरं तर हे कळायला हवं होतं. मध्येच जिब्रान कशाला? जिब्रान उत्कृष्ट स्वयंपाकी होता, कारण त्याने पाकशास्त्रावरचं एकही पुस्तक वाचलेलं नव्हतं. आलं लक्षात. स्वतःसाठी व लेकीसाठी 500-500 रुपयांची पुस्तकं आणता. एक पाकशास्त्रावरचं पुस्तक माझ्यासाठी आणलं तर ते काढलंतच तुमच्याच जिभेचे चोचले पुरवायचे म्हणून. तुला आता कसं पटवून देऊ? पुस्तक वाचून सरगम कळते, पण संगीताचा कान तयार व्हायला सूरच झिरपावे लागतात. तसंच स्वयंपाकाचं. बाईच्या हाताचा गुण पुस्तकाच्या पानांना येत नाही. व्याकरण शिकून कवी तयार होतो का? कवीच्या प्रतिभेप्रमाणे शास्त्र बदलावं लागतं. विषय बदलू नका. जिब्रानचं? हां, तर त्याच्या मालकाने त्याला सर्वात महाग, ज्याला साहेबी भाषेत डेलिकसी म्हणतात, असा पदार्थ बनवायला सांगितला. त्याने बोकडाच्या फक्त जिबांचं मटण बनवलं. ते अप्रतिमच झालं. तरी कारण विचारल्यावर तो म्हणाला, जीभ हा खरा महत्त्वाचा अवयव. जिभेच्या सामर्थ्यावर माणूस वक्ता होतो, नट होतो, गायक होतो, 4 प्रेमाचे शब्द बोलू शकतो, 2 माणसांची मनं जुळवणारा, विचारांची देवाणघेवाण करणारा, माणसाला माणूस म्हणून ओळखायला लावणारा हा एकमेव अवयव. बस, पाहुणे खुश. एकतर पदार्थ चविष्ट आणि निवेदन त्यापेक्षा रुचकर. दुसऱ्या दिवशी यजमानांनी त्याच पाहुण्यांना जेवायला बोलवलं. जिब्रानला सांगितलं, काल तू अत्यंत महत्त्वपूर्ण अवयवाचं मटण बनवलंस. आज तितक्याच नगण्य अवयवाचं मटण बनवून दाखव. जिब्रान ठीक म्हणाला. पाहुणे आले. पुन्हा त्या पाककौशल्यावर खुश झाले. त्यांनी रेसिपी विचारली. जिब्रान म्हणाला, हे सगळे जिभेचेच प्रकार. जिभेसारखा खतरनाक अवयव नाही. माणसं भांडतात, युद्ध होतात, नातेवाईक दुरावतात, अभक्ष्यभक्षण करतात, अपयपान करावंसं वाटतं. हे सगळं जिभेमुळे. भाषा अत्यंत चांगली, पण जीभ वाईट असते. पाहुणे खुश. तर एकूण हे असं आहे. विजयाबाई काहीशा फणकाराने म्हणाल्या, खरं उत्तर द्यायचं नाही म्हणून लांबलचक बरं उत्तर दिलंत. म्हणजे काय? मुलगी कशी हवी होती ह्या प्रश्नाला छान बगल दिलीत. एअरपोर्ट